पुढची एक मोठी बातमी आहे। बारामतीमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। पण ही परवानगी नाकारली असली तरी ओबीसी एल्गार मोर्चाला सुरुवात झालेली आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत बारामतीत प्रशासकीय भवनावरती एल्गार मोर्चा जाऊन धडकणार आहे। बारामतीमध्ये ओबीसींकडनं मोर्चा काढला जातोय। ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली काढला जातोय। बारामतीमध्ये परवानगी नाकारून सुद्धा मोर्चा काढला गेलाय। ही आत्ताची ताजी दृश्य आपण बारामतीतली बघतोय। बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आलाय। या ओबीसी एल्गार मोर्चाला पोलिसांनी खरं तर परवानगी नाकारली होती, मात्र परवानगी नसली तरी देखील ओबीसी एल्गार मोर्चाला सुरुवात झालेली आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघालेला आहे। गावागाड्यातल्या ओबीसीच्या भटक्या विमुक्तांच्या शोषितांच्या वंचितांच्या गोरगरिबाच्या हक्क अधिकारासाठी आम्ही लढाई लढू। आम्हाला जेलमध्ये टाका, आम्हाला काय करायचं ते करा। आम्ही हे संविधानाचं तत्व घेऊन आम्ही बारामतीमध्ये जात आहोत। ईद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाही असं पोलिसांनी सांगितलं। काय भूमिका असणार आहे तुमची? हे बघा, आम्ही कुणालाही चॅलेंज करायला चाललो नाही। आम्ही कुणालाही शिव्या देत नाही। आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही। आम्ही शांततेच्या मार्गाने आमची भूमिका मांडायला चाललोय। शासनाने त्यांचं काम करावं। प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। जितेंद्र, पोलिसांची परवानगी नसतानाही हा मोर्चा निघालेला आहे। पोलिसांची काय भूमिका आहे आता? काय माहिती या मोर्चाबद्दल? श्वेता, आपण बघितलं की कालच पोलिसांनी जे कार्यकर्ते आहेत ओबीसी समाजाचे त्यांना निवेदन दिलं होतं की आज ईद ए मिलादचा मुस्लिम समाजाचा सण आहे। गणेशोत्सव उद्या विसर्जन होत आहे आणि या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी खबरदारी म्हणून आपण हा मोर्चा आज न काढता नंतर 2 दिवसानंतर काढावा असं पोलिसांनी आवाहन केलं होतं। परंतु पोलिसांनी केलेल्या आवाहनाला कुठलाही प्रतिसाद या कार्यकर्त्यांनी दिला नाही आणि आज बघतोय आपण की ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील, धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील, परीट समाजाचे कार्यकर्ते असतील, माळी समाजाचे कार्यकर्ते असतील, असे विविध प्रकारच्या कार्यकर्ते आणि समाज त्याच्या नागरिकांनी महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। बारामती शहरातील भिगवण चौकातून हा मोर्चा निघलेला आहे आणि प्रशासकीय भवनाच्या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे। प्रशासकीय भवनाच्या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर लक्ष्मण हाके हे आपल्या ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। दरांगेंना जी शासन निर्णय JR दिला होता या संदर्भात लक्ष्मण हाके काय बोलतात का, मुख्यमंत्र्यावर काय ते टीका करतात का, हे देखील आपलं पाहावं लागणार आहे। आजच्या या एल्गार मोर्चामध्ये लक्ष्मण हाके काय बोलणार, बारामतीचे जे नेते आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, यांच्या संदर्भात ते काय बोलणार का याकडे देखील लक्ष राहणार आहे। आणि पोलीसचा देखील कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत। साध्या गणवेशामध्ये असतील किंवा गणवेशामध्ये असतील, मोर्चाला कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी काही रस्ते देखील बंद केलेले आहेत आणि मोर्चा आता प्रशासकीय भवनाकडे येत आहे। जितेंद्र, या माहितीसाठी धन्यवाद। बारामतीहून सुरुवात करूया। बारामतीमध्ये आज ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा निघणार आहे। या मोर्चाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित आहेत। हा मोर्चा बारामतीतील शारदा प्रांगण इथून निघेल आणि भिगवण चौक, अहिल्यादेवी चौक आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रांत कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, खबरदारी घेतलेली आहे। हा बारामतीमध्ये लक्ष्मण हाके यांचा ओबीसीच्या आरक्षण वाचवण्याकरता मोर्चा आहे। बारामतीमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांचा एल्गार मोर्चा आता थोड्याच वेळात निघणार आहे आणि आपण बघतोय की आता वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये हे ओबीसी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की 2-3 दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षणचा JR काढण्यात आला आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जी आपण बघतोय ती उद्रेक झालेला आहे। काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने आपला हा एल्गार मोर्चा असणार? मुख्यमंत्री सरकारनं
डीएनए ओबीसीचा सांगितला आणि पाठीमागनं कटप्पक किंवा मारा तर ती सुरख खोपसला, अशी अवस्था झालेली आहे. आम्ही या आमच्या परंपरागत वेशभूषेत येण्याचं एकच कारण आहे की आमच्या अस्तित्वावरती घाला घातलेला आहे. आमच्या टकारी समाजाच्या पोरांना उद्यापासून चोरी करायला जावं लागणार आहे. आमच्या नाव्याच्या पोराला शाळेत न जाता आता बापाच्या हाताखाली दाढी करत बसावं लागणार आहे. आमच्या जोशी समाजाला आता पुन्हा पाठ उठून भीक मागायला लागणार आहे. ही जुळी घेऊन जावं लागणार आहे. या सगळ्या आमच्या अस्तित्वावर घालाय. आणि खरे ओबीसी कोण आहेत तर हे आहेत खरे ओबीसी. आणि यांच्यावरती हा अन्याय आहे. आणि हा अन्याय जर महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघणार असेल तर 350-400 जातींना आता रस्त्यावर यावं लागणार आहे. करो या मरोची लढाई आहे. नाही तर उद्यापासून टकाऱ्यांनी चोऱ्या करायला जायचं, नाव्यानी दाढे करायला जायचं, वडरांनी दगड फोडायला जायचं. हा पारंपरिक व्यवसाय आम्हाला मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कुणालाही कुठल्या ह्याला धक्का लागून देणार नाही. आता त्या मुख्यमंत्र्याला बाबा लय हुशार आहे, टमाटो आणि गाल आहे. तर एवढा माझी विनंती आहे कळकळीत. त्यांचं कशाला पंकजा मुंडे त्यांच्याच पक्षाच्या मंत्री आहेत, त्यांनी देखील सांगितलं नक्की धक्का कसा लागला नाही बाबा ती एकदा टीव्हीच्या समोर येऊन सांग, नाही तर बारामतीला येऊन सांग, आमची काय तक्रार नाही. कवड्याची माळ आपण गळ्यात घातलेली, हासूड हातात घेतलाय. याच्यातून आम्हाला मुख्यमंत्र्यांना किंवा ह्या सरकारला एकच सांगायचंय की खरे ओबीसी आम्ही आहोत. जर आझाद मैदानावरती बसून जरांगे पाटलासारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आमच्या ओबीसी बांधवामध्ये जो मोठा घटक आहे धनगर, त्या धनगर समाजाच्या पार्श्वभागामध्ये काटे घालण्याची भाषा करत असेल आणि हे प्रशासन जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत नसेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी बाब कुठली नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता या मोर्चाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. कशा पद्धतीने हा मोर्चा असणार? हा मोर्चा आम्ही 1 तारखेला फेसबुकवर आमच्या भावना व्यक्त केल्या. इथल्या प्रशासनानं ते कोण कोण हरामखोर लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. 2 तारखेला आम्ही प्रांत साहेबाला रितसर निवेदन दिलं आणि त्या लोकांची नावं, त्यांच्या कमेंट्स, त्यांचे व्हिडिओ दिले आणि गुन्हा दाखल करा म्हणलं. त्यांनी अजिबात हालचाल केली नाही आणि म्हणून तो गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत. इथून मोर्चाने प्रांत कचेरीत जाणार आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही एकही ओबीसी बांधव घरी जाणार नाही. तर अशा पद्धतीने आपण बघतोय की यात ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि थोड्याच वेळात हा मोर्चा बारामतीच्या प्रशासकीय भवनावर धडकणार आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेकरिता अभ्यागत मंडळ स्थापन केले आणि त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेला उधाण आलंय. बारामती वैद्यकीय महाविद्यालय मंडळावर आता खासदार सुनेत्रा पवार यांना निवडण्यात आलेलं आहे. याआधी सुप्रिया सुळे इथे होत्या आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेलं आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे. जितेंद्र, काय अधिकची माहिती? आपण बघितलं की पवार कुटुंबात 2 गट झालेलं पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका या पार पडल्या आणि या निवडणुका पार पडल्यानंतर आपण बघितलं की काही दिवसापूर्वी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी जाहीर केलं होतं की या नंतर आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात कुठलीही निवडणूक लढणार नाही. असं असताना आपण आता आपल्याला नवीन ट्विस्ट बघायला मिळतोय की जी बारामती मध्ये करोडो रुपये खर्चून शासकीय महाविद्यालय उभारण्यात आलं होतं. या संस्थेवर कार्यकारिणीवर राज्यसभेच्या आपले खासदार सुप्रिया सुळे यांची वर्णी लावली होती, परंतु आता 2 दिवसापूर्वी ही जी निवड करण्यात आली या संस्थेच्या कार्यकारिणीवरून खासदार सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आलेलं आहे आणि अध्यक्षपदी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची वर्णी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. विविध कार्यकारिणी सदस्यांना देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि असं असताना बारामती म्हणले की पवार आणि पवार म्हणले की बारामती आणि कुठल्या कारणास्तव सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आलं याची देखील आता चर्चा बारामती व परिसरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळं राज्यसभेच्या खासदार जे सुनेत्रा पवार यांना त्या ठिकाणी त्यांची वर्णी का लावली असं देखील निश्चितच. जितेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर सुप्रिया सुळेंऐवजी आता सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.